प्रांजल खेवलकर यांचे पाय आणखी खोलात जातायत की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे। कारण येत्या काळात खेवलकर यांच्यावरती आणखी 1 ते 2 गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यामध्ये खेवलकर यांच्यावर 1 गुन्हा दाखल झालाय। खेवलकर यांच्या विरोधात अनेक तरुणी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे प्रांजल खेवलकर यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। त्यांच्यावर 1 ते 2 गुन्हे आणखी दाखल होण्याची शक्यता असून पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यामध्ये तर 1 गुन्हा दाखल झालेलाच आहे। मात्र त्यांच्या विरोधात अनेक तरुणी या तक्रार देण्यासाठी पुढे येण्याच्या तयारीत आहेत। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी पुण्यातनं अभिजित पोते आपल्यासोबत आहेत। अभिजित, प्रांजल खेवलकरांबद्दल आणखी काय अपडेट? श्वेता, आपण पाहतोय की पुण्याच्या ड्रग्स पार्टीमध्ये जे एकनाथ खडसे यांचे जावाई आणि रोहिणी खडसे यांचे पती आहेत प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात गुन्हा जो आहे तो दाखल झाला होता। त्यानंतर त्यांना या सगळ्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाली होती आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेऊन प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अनेक तरुणींचे अश्लील फोटो, व्हिडिओ आणि चॅट्स असल्याचा आरोप जो आहे तो केला होता। आणि हा आरोप केल्यानंतर खरं तर एक तरुणी पुढे येऊन तिने सायबर पोलीस स्टेशनमध्ये प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा जो आहे तो दाखल केला होता। पण आता सूत्रांच्या माहितीनुसार प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत अजूनच वाढ होण्याची शक्यता आहे। कारण ज्या मुलींचे असलेले फोटो, व्हिडिओ किंवा चॅट प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आहेत, पुणे पोलिसांनी त्या मुलींना शोधायला किंवा चौकशी करायला सुरुवात केली आहे। आणि त्याच मुली आता हळूहळू पुढे येऊन या सगळ्या विरोधात माहिती आणि तक्रार देत असल्याचं खरं तर सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर पुणे पोलीस जी ऍक्शन घेतील, कारण मुली स्वतःहून पुढे येऊन जर प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात तक्रारी देत असतील तर पुणे पोलिसांना त्या बाबतीत गुन्हा जो आहे तो नोंद करावा लागेल। या सगळ्या प्रकरणी रुपाली चाकणकरांनी जे पुरावे दिले होते, त्यानंतर ज्या मुली होत्या त्या मुलींना देखील आम्ही काउन्सिलिंग करतोय, त्या मुलींना समजावण्याचा, या सगळ्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय असं रुपाली चाकणकर यांनी यापूर्वी सांगितलं होतं। पण या सगळ्या प्रकरणात जर त्या मुलींनी समोर येऊन तक्रार दिल्या तर प्रांजल खेवलकरवर आणखीन 1 ते 2 किंवा त्याहीपेक्षा अधिक गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। आणि या सगळ्या प्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्यावर पुणे पोलीस आयुक्तालयात अजून किती प्रकरणात समोर येतात, कुठल्या मुली समोर येऊन त्यांच्या विरोधात तक्रार देतात आणि आणखी किती गुन्हे दाखल होतात, आणि या सगळ्यानंतर नक्कीच प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे। श्वेता, अभिजित, धन्यवाद या माहितीसाठी।